रिलेशनशिपबद्दल एक चांगली गोष्ट सांगू की जेव्हा तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुमचे काही वादावादी घडतात किंवा भांडणं होतात, तर तेव्हा ना एकतर त्या व्यक्तीचा इंटरेस्ट संपून जातो किंवा त्या व्यक्तीला ना कुठली तरी इंटरेस्टिंग व्यक्ती भेटून जाते. दोघांपैकी एक नक्की होते, पण तो व्यक्ती कधीच बदलत नाही. काय वाटतं तुम्हाला? पटतंय का? ट्राय करून बघा जर तुमच्या लाईफमध्ये असं होत असेल तर, आणि नंतर मला सांगा. आणि त्याची दुसरी बाजू, जर तुमची रिलेशनशिपमध्ये वादावादी झाल्या आहेत, भांडणं झाले आहेत, खूप इतके झाले आहेत की खूप दुरावा आलेला आहे, म्हणजे तुम्ही एकमेकांशी बोलत नाही आहात, कितीतरी वर्ष झाले तुम्ही एकमेकांशी बोलतच नाही आहात, तरीही ना एक जी उम्मीद असते ना किंवा आपल्या डोक्यात विचार येतं ना की यार कधीतरी त्याचा मेसेज यावा, कधीतरी तिचा मेसेज यावा, कधीतरी तो माझ्याशी बोलावा, ती माझ्याशी बोलावा. सो हे जे बोलतं ना किंवा त्यांनी समोरच्यानी म्हणावं सोड ना बाळा, हो जाऊ दे ना, आपल्यात जे काही झालं ते, अरे यार सोड ना प्लीज, जे काही झालं ते विसरून जाऊयात ना. सो तेव्हा ना ती रिलेशनशिपमधलं एक नातं वेगळं असतं किंवा बॉन्ड वेगळा असतो. सो दोन्हीही बाजू नक्की रिलेशनशिपमधल्या जपा, ओळखा, एकमेकांना ओळखून घ्या. सोड ना आपल्यात जे झालं ते, जाऊ दे ना, रुसवे फुगवे सोड ना. मी पण नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय, किंवा मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. सो असं जर म्हणत असेल ना तर नक्कीच त्या रिलेशनशिपला एक चान्स जरूर द्या. म्हणतात की आयुष्यामध्ये एकदा तरी खरं प्रेम होतं किंवा एकदा तरी माणूस एक कुठलं तरी नातं खऱ्या प्युरिटीने जपतं. पण त्याचबरोबर ही पण गोष्ट खरी आहे की ज्या व्यक्तीबद्दल खरं प्रेम होतं किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप प्युरिटी वाटतं, ज्या व्यक्तींबद्दलचं नातं आपल्याला खूप छान वाटतं, मग ते नातं कुठलंही असो, XYZ, नॉट अ GF बॉयफ्रेंड, कुठलंही नातं असू द्या, ते जे नातं खरं असतं ना ते नातं एकतर टिकत नाही किंवा मिळतच नाही. म्हणून रिलेशनशिपला कसं घ्यायचं, कसं जपायचं हे खूप 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 जास्त जपणं जरुरी आहे. हेही खरं असतं की यार त्या व्यक्तीची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीची जागा आपण दुसऱ्या कोणाला देऊच शकत नाही, कारण त्या व्यक्तीने आपल्याला खूप काही दिलेलं असतं, खूप काही घडवलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधायचा, छोट्या छोट्या गोष्टींना कसं निभवायचं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश कसं राहायचं एवढं शिकवलेलं असतं किंवा खूप सारं प्रेम दिलेलं असतं. त्यामुळे ना असं वाटतं कधी कधी की या व्यक्ती इतकं प्रेम आपल्याला कोणीच देऊ शकत नाही, या व्यक्ती एवढा आपल्याला रिस्पेक्ट कोणी देऊ शकत नाही, या व्यक्ती एवढं ना जीव मला कोणीच लावू शकत नाही. सो याला म्हणतात प्युअर बॉन्ड, प्युअर रिलेशनशिप. सो रिलेशनशिपमध्ये जेव्हाही काही विचार करतायत ना त्यावेळेला खरंच खूप काळजीपूर्वक समोरच्या नात्याला खूप रिस्पेक्टफुली घ्या. स्वतःचा स्वाभिमान पण दुखवणार नाही, स्वतःचा स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट पण टिकून राहील. समोरच्या व्यक्तीचं मन हर्ट होणार नाही, समोरच्या व्यक्तीला सुद्धा हर्ट होणार नाही, त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर रिलेशनशिप खरंच खूप चांगली आहे, खूप चांगली. कारण या सगळ्या गोष्टींमुळे ना लाईफ बदलून जाते, आयुष्यच बदलून जातं. खरंच पटतंय का? पटत असेल तर नक्कीच सांगा. हो.